वचननामा, दिलेला शब्द पाळणारा, वचनाला जागणारा, काम करणारा हक्काचा नेता म्हणजे आपले श्री राजनभाऊ बाळकृष्ण नाईक। लोकसेवेचा ध्यास असलेला एखादा निष्ठावंत नेता जनतेसाठी काय काय करू शकतो हे राजनभाऊंचा वचननामा पाहिला की कळतं। नालासोपारा विरार वासियांची पाण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी राजनभाऊ हर घर नळ कनेक्शन या योजनेअंतर्गत वर्षाचे 365 दिवस पाणी पुरवठा करणार आहेत। मागेल त्याला नळ कनेक्शन देऊन स्वच्छ आणि मुबलक पाण्याची हमी राजनभाऊ देत आहेत। नालासोपारा विरारची जी दयनीय अवस्था झाली आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कसल्याही नियोजनाशिवाय बांधलेले रस्ते आणि वाहतूक कोंडी। ही समस्या सोडवण्यासाठी राजनभाऊंनी 3 कलमी भरीव कार्यक्रम आखला आहे। एक म्हणजे वेळेच्या बचतीसाठी आणि सुसह्य प्रवासासाठी रिंग रूटची निर्मिती करणार। दुसरं, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी विरार नारिंगी श्रीप्रस्थ व अलकापुरी नालासोपारा येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणी करणार। आणि तिसरं, सेतू भारतम या योजनेअंतर्गत ट्रॅफिक जंक्शनच्या जागी ओव्हरहेड ब्रिजची उभारणी करणार। एकाच छताखाली सगळे उपचार पेशंटला मिळतील असं एकही अद्ययावत सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नालासोपारा विरार भागात नाही असं नायर किंवा केईएमच्या तोडीचं हॉस्पिटल राजनभाऊ उभारणार आहेत। याशिवाय आपला दवाखाना आणि आयुष्मान आरोग्य मंदिर या योजनांअंतर्गत आरोग्य केंद्रेही उभी केली जाणार आहेत। आजच्या घडीला नालासोपारा विरारसाठी सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे या झोपडपट्टी आणि चाळींचे रिडेव्हलपमेंट होण्याची। या कार्यक्रमाबरोबरच राजनभाऊंनी 25 वर्षे जुन्या बांधकामांना मोफत दुप्पट FSI देण्याचं योजिलं आहे। क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणि अनाधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्याबाबत धोरणात्मक निर्णय प्रस्तावित आहे। बोरिवली विरार ह्या मार्गावर 6 पदरी लोह मार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करून विरार नालासोपारा, वसई नालासोपारा आणि वसई नायगाव ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी करण्यात येईल। तसेच उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांचा एक थांबा वसई इथं कसा करता येईल यासाठी राजनभाऊ जीवाचं रान करत आहेत। नायगाव येथील प्रशस्त जागेत कुर्ला बांद्राप्रमाणे एक मोठं टर्मिनल कसं उभं राहील यासाठीही काम सुरू आहे। राजनभाऊंचं वचन आहे की नालासोपारा विरार भागात कौशल्य विकास योजना राबवल्या जातील। विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज अभ्यासिकेचे निर्माण केले जाईल। स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल। पोलीस भरती आणि सैनिक भरतीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नालासोपारा वसई रेल्वे स्थानकांच्या पश्चिमेकडील भूखंडावर IT हब उभे केले जाईल, जेणेकरून मतदारसंघातल्या सर्व युवकांना आपल्याच शहरात रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होईल। बचत गटातील महिलांनी बनवलेल्या मालाची विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे। दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी मोफत स्टॉल आणि परवाने, पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी समुद्र किनारपट्टी परिसराचे सौंदर्यीकरण, कोकण विकास केंद्राची स्थापना अशी अनेक कामे विकास आराखड्यात समाविष्ट आहेत। राजनभाऊंनी क्रीडा क्षेत्रासोबतच कला क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत। ह्याची सुरुवात राजनभाऊ करत आहेत ते शहरातील सर्व मोक्याच्या ठिकाणी मैदानामध्ये मोफत व्यायाम शाळा सुरू करून अभिजात भाषेच्या आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आधुनिक सुसज्ज नाट्यगृह बांधलं जाणार आहेच, पण एक भव्य सांस्कृतिक केंद्रही राजनभाऊ उभारणार आहेत। आता हीच वेळ आहे बदल घडवण्याची, आपला हक्काचा आमदार आणण्याची। आता फक्त परिवर्तन नाही, कायापालट करायचा।